थेट जाऊया पुण्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कौस्तुभ गणबोटेंच्या घरी पोहोचलेले आहेत। पहलगाम हल्ल्यामध्ये कौस्तुभ गणबोटेंचा मृत्यू झालेला आणि मुख्यमंत्री फडणवीस हे गणबोटे कुटुंबियांची सध्या सांत्वनपर भेट घेत आहेत। त्यांच्यासोबत भाजपचे अन्य नेते देखील आहेत। माधुरी मिसाळ, योगेश टिळेकर तसंच हर्षवर्धन पाटील देखील पोहोचल्याचं समोर येतं। ही थेट दृश्य पुण्यामधली। पहलगाममध्ये जो हल्ला झालेला होता त्या हल्ल्यामध्ये कौस्तुभ गणबोटेंचा मृत्यू झालेला होता आणि या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस सध्या गणबोटेंच्या घरी पोहोचलेले आहेत। सांत्वनपर भेट घेत आहेत, कुटुंबियांशी संवाद साधतात। त्यांच्यासोबत भाजपचे अन्य नेते मंडळी, वरिष्ठ नेतेगण, माधुरी मिसाळ, योगेश टिळेकर ही सगळी मंडळी पोहोचलेली आहेत। हर्षवर्धन पाटील देखील पोहोचलेले आहेत। पुण्यामधली ही लाईव्ह दृश्य आहेत। मुख्यमंत्री पोहोचले आहेत गणबोटेंच्या घरी सांत्वनपर भेटीसाठी। चेहरा एका साईडला पडला होता ना, मग शेवटी बघितलं ना आणि केलं चेहरा म्हणजे ओळखत नाही ना पाहिजे ना, मग ओळखत नाही। शाखा होत्या आम्ही पण आशावली आणि काकू आणि आईंना मोठ्या ढसाढसा काकू रडायला नंतर पुढे इकडच्या शासनाने पण आम्हाला बरीच म्हणजे मदत केली। असं कुठंच हे नाही करू दिलं की कुठं अडथळा येतो किंवा काय असं कुठंच म्हणजे त्यांची व्यवस्था आईची, आसावरीची आणि काकूंची आमच्या ठिकाणची पण तिकडं व्यवस्थित सगळं आम्हाला गव्हर्नमेंटने जे काही असेल ते व्यवस्थित आम्हाला सहकार्य केलं असं कुठंच वाटू दिलं नाही की दिल्लीला सुद्धा विमानामध्ये आम्हाला घ्यायला आले होते। फॉर्मॅलिटीचे पेपर वगैरे पण खूप स्टार्ट करून पाठवले। हो, त्यांनी ते करून घेतलं, त्यांनी साईन दिली आणि त्यांनी पटपट ते सगळे करून सांगितलं की जर काही असेल फोन करून सांगा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।